मोठे का छोटे कोण बघितलं? जास्त मोठं नाही, एवढं लांब आहे नाही काय? मला काढलेलं ना घालतो देवाला पकडले हॅलो हॅलो तिथे हल्लं माती काढले दगड होता इथं थोडंसं, म्हणजे आम्ही हलवल्यानंतर जरा साईडला सर तुम्ही हलवल्यानंतर त्याच्या खाली आहे तो विषारी नाग आहे. आणि इथं मूर माहिती तर बघू शकतात, तोंड म्हणजे बाहेर यायचा प्रयत्न करत आहे तो. गेला तर गावणार नाही. देवगड देवगड काठी पाहिजे दिलं ना. नाही मीडियम साईजचा आहे, जास्त लहान नाही, मीडियम साईजचा 2-3 वर्षाचा असतो. कात काढली आहे का नवीन? फक्त कापच आहे. तुमच्या इथे नागच आहे काय भरपूर? सोडते काढून नाही, शेती आहे ना साईडला आजूबाजूला, आणि कशी अडखळ झालेली त्याच्यामुळे असतात, कोण सोडत नाही. डबा द्या. काय माहिती रस्त्याने जाता येताना नाही हो, तसं कोण साप सोडत नाही. कुठं सोडणार सांगा ना, जंगल असतं ना त्या ठिकाणी सोडायला लागतात. पाण्या पिण्यात तर येत नाही का? पाळलंय एसपी बागणे कोणी होतं. इसमें एसपी नहीं बनता है सर, सिर्फ मार नाग होता हा, जास्त मोठा पण नाही छोटा पण नाही, मीडियम साईजचा आहे. पण विषारी, छोटा जरी असला तरी तेवढाच विषारी, मोठा जरी असला तरी तेवढाच विषारी. आणि फरशा वगैरे ना खाली बेडूक वगैरे असते त्याच्या खाली खायला जातात विषारी, त्याच्यामुळे फरशा काढा येतो. एकतर तुमच्या इथं नागाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे तुम्ही जास्त दक्षता घेतली पाहिजे ना, स्वच्छता म्हणजे क्लीन असं आपल्याला जेणेकरून स्पष्ट दिसेल असं ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आपण हे केल्यामुळे साप येतात, स्वतः तुम्ही बोलवून घेतल्यासारखं झालं. कारण मानवी व्यवस्थित येतात काहीतरी बेडूक वगैरे खाण्याच्या नादात, आणि काहीतरी अडचण असली तर तिथंच ते बसतात ना.
बाकी दुसरं कारण नाही तुमच्या म्हणजे घरात यायचं. आणि इथं जेवढे साप पकडले तेवढे नागच पकडले. तर राजधानी हॉटेल आहे केरेवाडीचं. आणि यांचं म्हणजे कौतुक आहे की त्यांनी प्रत्येक साप मारत नाही, ते वाचवतात आणि चांगलं लक्ष पण ठेवतात. आणि आधी हा सापडणार नाही असं वाटलं होतं, पण येऊन चेक केला तर सापडला. हा विषारी नाग होता आणि याला पकडून जंगलामध्ये सोडला जाईल. आणि हा याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येते न्यूरोटॉक्सिक. आणि कोणता पण साप म्हणजे असं जवळ व्यवस्थित आला, कशामध्ये अडकला किंवा पाय पडला तर चावतोय तो, जेणेकरून कोणता साप उगाच येऊन असं चावत नाही. जरी चावला तरी त्याच्यावरती सरकारी हॉस्पिटलमध्ये लस आहे. फक्त आपण वेळेत जाणं गरजेचं आहे न भिता. त्यामुळे होता होईल तेवढं चावल्यानंतर वेळेत जावा. त्या माणसाचे प्राण वाचवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट